हॅलो, मी सुरेखा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल आणि केलेल्या कमेंटबद्दल खरंच मनापासून आभारी आहे. आज आहे सुवासिनी जेवण, त्यामुळं सकाळी लवकर उठले होते, अंघोळ झाली आणि आता माझी जेवणाची तयारी चालू आहे. सासूबाईंसाठी आणि माझ्यासाठी इकडं चहा बनवला होता. चहात दूध टाकून घेतलं आणि मी कांदे कापते सारासाठी. तर इथं साराला आहे ना, मी कापून कांदा तव्यावरती भाजून घेत असते. शक्यतो डायरेक्ट गॅसवर आता भाजत नाही. कांदा, मसाला सगळं भाजून घेतलं आणि ते गार व्हायला ठेवलं. तोपर्यंत म्हटलं चला इकडं कुरडया, पापड तळून घेऊ. कारण कसं आता गॅस वगैरे मोकळंच आहे. इकडं सासूबाई भज्याचं पीठ कालवत होत्या, तर मस्त जिरे, ओवा आणि हिरवी मिरची टाकून वाटण करून दिलं आणि तेच वाटण त्या भज्याच्या पिठात कालवून ठेवत होत्या, जेणेकरून पीठ पण छान भिजतं. आणि इकडे मी ना कुरडया, पापड सगळं काही तळून घेतलं. तर ताईंनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेजारी हाईपचे पॉइंट आहे ते पॉइंट पण द्या. तर इथं आमचा एकदा चहा झाला होता, पण उठल्यानंतर परत मी आमच्यासाठी चहा बनवला. कारण आज कसं सकाळी लवकर उठलं होतं आणि लवकर उठल्यामुळं खूप म्हणजे आळस येऊन जातो. तर म्हटलं थोडा-थोडा चहा घेऊ. तसं तर डबल चहा घ्यायची अजिबात सवय नाहीये. पण आज उशिरा उठले होते, त्यामुळं मग आमच्या सगळ्यांसाठी मी चहा ठेवला आणि आम्ही सर्वांनी चहा घेतला. इकडे रुईला बिस्किट पुडा पाहिजे होता, तर तिला तो बिस्किट पुडा मी फोडून दिला. आणि त्यानंतर लगेच इकडं मी आता साराचा मसाला काढून साराला फोडणी द्यायला घेतली. तोपर्यंत इकडं सासूबाई मला कांदे सोलून ठेवत होत्या. त्यांना काही चाकूनी कापता येत नाही. त्यांना विळी लागते आणि माझ्याकडे विळी नाही, तर त्या फक्त मग वरची साल काढून ठेवत होत्या. तोपर्यंत इकडे साराचा मसाला मी छान असा परतून घेतला आणि विकतचा काही आणि काही घरचा असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकून मी सार बनवत असते. म्हणजे कुठलीही काळी भाजी असो माझी, विकतचे मसाले किंवा घरचे मसाले असतातच. बऱ्यापैकी मला विकतच्या मसाल्यांची चव आवडते आणि नाही असं वेगळं टेस्टी काहीतरी खायला आवडतं. त्यामुळं माझ्याकडं भरपूर प्रकारचे मसाले असतात. तर इथं बघा मी छान असा मसाला परतून घेते आणि साराचा मसाला आपण जेवढाच परतू तेवढं सार खायला टेस्टी लागतो. इथं पातेल्यात आहे ना, मी गरम पाणी करून घेतलं होतं. ते गरम पाणी टाकलं जेणेकरून तरी पण छान येते आणि जे पुरणाच्या डाळीचं पाणी होतं ते पाणी पण टाकून घेतलं. मिक्सरचं भांडं वगैरे धुवून घेतलं. इथं साराला मला पाणी कमी पडलं होतं, म्हणून लगेच गॅसवरती इकडं पाणी मी ठेवलं तापायला. तोपर्यंत सासूबाईंचे सगळे बऱ्यापैकी कांदे सोलून झाले होते. त्यानंतर मी घरातला सगळा पसारा आवरून घेतला आणि घर झाडून घेतलं आणि आता इथं मस्त देवपूजा करते. सकाळी-सकाळी देवपूजा केली की अगदी प्रसन्न वाटतं. तर इथं आहे ना, देव वगैरे न्हाणून घेतले आणि त्यानंतर मग दिवा लावून घेतला, अगरबत्ती पेटवून घेतली. धूपदाणीमध्ये मस्त कापूर लावला होता. त्याचाही खूप छान असा सुगंध येत होता. इथं माझी देवपूजा झाली आणि त्यानंतर मग पटकन उठले, कारण स्वयंपाकही लवकर झाला पाहिजे. इथं मी आता हे सगळे कांदे धुवून घेतले आणि उभा पातळ कांदा आता भज्यासाठी चिरून घेते. इकडं सार पण छान असा उकळतोय आणि सासूबाई इकडं पुरणाच्या पोळीला बसल्या होत्या. बाकीचं वरचं मग सगळं मी आवरून घेते म्हटलं. तोपर्यंत तुम्ही पुरणाच्या पोळ्या लाटा, कारण खरा वेळ तर पुरणाच्या पोळ्यांनाच लागतो. पुरण तसं आम्ही कालच काढून ठेवलं होतं. कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलंच, रात्री काढून ठेवलं होतं. बराच उशीर झाला होता आम्हाला. आम्ही अचानक ठरवलं पुरण काढायचं, कारण माझ्याकडं मोठा कुकर नाही. मग छोट्या कुकरमध्ये 1 किलो पुरणाची डाळ मला 4 वेळेस लावावी लागते. म्हटलं सकाळी खूप उशीर होऊन जाईल आणि सुवासिनी कसं 12च्या आत जेवल्या पाहिजे, म्हणून आम्ही रात्री पुरण करून ठेवलं होतं. फ्रिजमध्ये व्यवस्थित ठेवलं होतं, म्हणजे व्यवस्थित परतून वगैरे, आणि परतल्याशिवाय आम्हाला तर काही पुरण आवडत नाही. त्यामुळे परतायलाही खूप वेळ जातो. इकडं सासूबाईंच्या पोळ्या चालू होत्या. माझंही भज्यासाठी कांदा कापायचं चालू होतं, पण रुईची तयारी चालली होती. तिला शाळेत जायचंय म्हणून. तर मी तिच्याशी बोलत होते, "काय कुठं ठेवलं?" ती असं विचारत होती आणि तिलाही पण मला डब्याला काहीतरी बनवून द्यायचंय. मी तिला म्हटले होते, "आजच्या दिवस घरी राहा." पण तिने तर काय ऐकलं नाही. शेवटी ती आज शाळेत गेली आणि नंतर बघा मग आमचा बऱ्यापैकी स्वयंपाक उरकला आणि स्वयंपाकही आम्ही पटपटच करून घेतला. मी भज्यासाठी कांदा कापून ठेवला. त्यानंतर इकडं गुळवणी करायचं होतं. त्यासाठी गूळ मी रात्रीच कापून ठेवलेला होता. तर किती गूळ लागल मी तो अंदाजाने टाकत होते. कारण कसं गावाकडं सगळ्यांना गोडच पुरण आवडतं. तसं तर आम्हाला इतकं गोड आवडत नाही. पण ज्यांना आवडतं त्यांना मग त्यांच्यासाठी गोड असं बनवलं. त्यानंतर इकडं पोळ्या पण छान अशा भाजून घेतल्या आणि पोळ्याही छान अशा फुगत होत्या. पोळ्या करताना सासूबाईंच्या 1 चाळ्याची पोळी असती, माझी 2 चाळ्याची असती. म्हणजे मी दोन्ही प्रकारच्या बनवत असते. तर इथं बघा आता माझं बाकीचं झालं होतं आणि भजे काढायला तर वेळ होता. म्हटलं चला पुरणपोळ्या मी लाटून देते आणि आई भाजून घेते. कारण मग दोघींनी केल्या की पटपट उरकतील. तसा तर वेळ फक्त पुरणपोळीला जास्त लागतो. इथं मी आता 1 चाळीची पुरणपोळी बनवते आणि पीठ मी असं हातावर छान मळून घेत असते, जेणेकरून पुरणपोळी छान फुगते.
तर इथं बघा पीठ मळून घेतलं आणि हे पीठ आहे ना खूप छान आहे. जेवढं आपण पोळी लाटू ना तेवढं पातळ व्हायचं आणि पुरण पण यात भरपूर बसायचं. म्हणजे जेवढी आपल्याला लाटता येईल तेवढी आम्ही लाटायचो. हा मैदा नाहीये याच्यात काहीच. हे पूर्ण गव्हाचंच पीठ आहे. फक्त रात्री कपड्याने गाळून घेतलेलं होतं. तर इथं बघा पुरणाचा मोठा गोळा मी यात भरत असते आणि अशी पोळी पण मला लाटता येते. दोन्ही प्रकारच्या पोळ्या आता लाटायला मी शिकले. तुम्ही पुरणपोळी कशी बनवता? एक चाळ्याची की 2 चाळ्याची हे कमेंट करून सांगा. मी तर दोन्ही प्रकारची बनवते आणि छान अशा सासूबाईंनी सर्व पुरणपोळ्या भाजून घेतल्या. बऱ्यापैकी आमचा स्वयंपाक आता उरकला होता. जास्त टाईम झालेला नव्हता. 9 वाजले होते. पण सुवासनी आम्ही 11 वाजता सांगितलेल्या होत्या. त्यामुळे मग थोडा वेळ आमचा आवरण्यात गेला. इथं व्हिडिओ शूट करताना पोळी थोडीशी जळाली. त्यानंतर मी काही भजे काढले. तोपर्यंत सासूबाईंनी दुसरं काही आवरलं आणि त्यांना म्हटलं, "आता काही भजे तुम्ही काढा, तोपर्यंत मी माझं आवरते." आम्हाला असे बारीक-बारीक कांद्याचे भजे आवडतात, जे की खायला खूप छान लागतात आणि आतून आणि बाहेरून व्यवस्थित असे तळले जातात. म्हणून मी असेच भजे काढले. त्यानंतर इकडं सुवासिनी आल्या. त्यांचे मी पाय धुवून घेतले, हळदी-कुंकू लावून घेतलं आणि त्यानंतर जेवणासाठीचे आता इथं ताटं बनवते. सासूबाईंनी तांबे भरून दिले आणि मी सर्व मग स्वयंपाक ताटामध्ये ठेवून घेते. तर खरंच स्वयंपाकही खूप छान झालेला होता आणि आमचं लवकरही उरकलं होतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी निवांत झाल्या. तर इथे आहे ना भात, पुरणपोळी, भजे, कुरडई, सार हे असं सगळं ठेवून घेते आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रशी पण दिसते नाही. मागे एकदा आहे ना एका व्हिडिओत रशीची वाटी बाजूला होती. म्हणून मी यावेळेस आहे ना सगळ्या रशीची पण वाटी याच ताटात ठेवली. मीठ वगैरे सगळं वाढून घेतलं आणि सुवासिनींना जेवायला दिलं. त्या आल्यानंतर मी जास्त काही शूट घेतलं नाही. कारण कसं प्रत्येकजण व्हिडिओत यायला कम्फर्टेबल असतं असं नाही. त्यामुळं मी जास्त काही शूट घेतलं नाही. जेवढं माझं आहे तेवढं शूट घेतलं आणि सगळं काही तुमच्याशी शेअर केलं आणि सगळं जेवण वगैरे झाल्यावर सगळ्यांची मग ओटी पण भरली. तर चला मग तुम्हाला हे सगळं काही कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. शेजारी हाईपचं ऑप्शन आहे, ते हाईपचं ऑप्शन पण प्रेस करा. इथं सासूबाईंनी गुळवणी वाढून घेतलं आणि त्यानंतर मी सगळ्यांना ताटं दिले आणि त्यांचे मस्त जेवण वगैरे झाले. आणि या सुवासिनी होत्या तुळजापूरच्या. मागे आम्ही तुळजापूरला गेलो, पण आमच्या सुवासिनी घालायच्या राहिल्या होत्या. म्हणून आता हा सगळा घाट घातला होता. त्यानंतर त्या गेल्या आणि नंतर आम्ही जेवायला बसलो. तर अहो काही जेवायला नाही येत, कारण ते एका कामानिमित्त बाहेर गेलेले होते. तर इथं सासूबाई आणि मी जेवण करून घेतलं. इकडं आम्ही पत्रवाळ्या जेवायला घेतले, कारण ताटं आता सगळे खरकटे झालेले होते. त्यानंतर लगेच आहे ना, आम्ही भांडे घासायला बसलो, कारण भांडे घासायचा मग जेवण झाल्यावर खूप कंटाळा येतो आणि पुरणाचं जेवण केलं, की मग खूपच कंटाळा येतो आणि भांडेही खूप झाले होते. म्हणून आम्ही इकडे बाहेर भांडे घासायला घेतले आणि भांडे पण आहे ना, काही भांडे कडक होऊन गेलेले होते, कारण स्वयंपाक होऊन बराच सारा वेळ झालेला होता. सगळं झालं. त्यानंतर सासूबाईंना जायचं होतं, त्यामुळं त्या इकडे लसूण काढत होत्या. लसणाचे मी असे जाळे बांधून ठेवलेले, त्याचाच तो लसूण काढत होत्या आणि त्यांना घेऊन जायचा होता. आपला हा देशी गावरान लसूण आहे. खूप लाल आहे आणि खरंच वास पण खूप छान येतो. तर त्यांनी मग तो काढला आणि त्या घेऊन गेल्या. कसं घरचा लसूण असला ना, आपण किती पण वापरतो, तर मलाही भाजीमध्ये लसूण खूप आवडतो. तर इथं आमचं सगळं काही उरकलं. तर चला सासूबाई गेल्या आणि या व्हिडिओची मी आता इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि छान अशी कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा. चला पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छान व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.